संपूर्ण देशात केवळ एका जिल्ह्यासाठी ऐतिहासिक अशा सोलापूरच्या हुतात्मा नगरीत निर्माण झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने गेल्या 2 दशकात सोलापूर जिल्ह्यातील उच्च शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी निश्चितच महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे गौरवोद्गार महामहिम राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी काढले। याचबरोबर पुढील 10 वर्षांच्या कार्यकाळात सोलापूर विद्यापीठाने प्रगती साधून देशातील पहिल्या 10 विद्यापीठांमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले। बुधवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा 19वा दीक्षांत समारंभ उत्साहात पार पडला। या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑनलाईन पद्धतीने महामहिम राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस हे जोडले होते। यावेळी ते बोलत होते। दीक्षांत मंडपात पार पडलेल्या प्रत्यक्ष समारंभास प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात निवृत्त प्राध्यापक पद्मविभूषण प्राध्यापक MM शर्मा, सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉक्टर मलिक रोकडे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आदींची उपस्थिती होती। राज्यपाल बैस यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सोलापूर ही हुतात्म्यांची नगरी आहे। बहुभाषिक शहर असलेल्या या नगरीने मोठे समाजसेवक, कलावंत, राजकारणी, उद्योजक घडवले। सोलापूरचे सुपुत्र असलेले दिवंगत डॉक्टर द्वारकानाथ कोटणीस यांनी चीनमध्ये आरोग्य सेवा देऊन देशाची मान उंचावली। अशा या शहरातील विद्यापीठातून आज विद्यार्थ्यांनी विविध पदव्या संपादन केल्या याचा मला आनंद होत आहे। आता विद्यार्थ्यांनी समाज व देशासाठी काम करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत संकल्प केलेल्या विकसित भारतासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। मैं आपके माता पिता और अभिभावकों को भी बधाई देता हूं, जिन्होंने जीवन के हर मोड़ पर आपका साथ दिया है और आपकी सफलता में निर्णायक भूमिका निभाई है। मैं अहिल्यादेवी होळकर सोलापुर विश्वविद्यालय के प्राध्यापकों और यहाँ की पूरी टीम को बधाई देता हूँ, जिनकी कड़ी मेहनत के फलस्वरूप आज आप अपने लक्ष्य को हासिल कर पाए हैं। आज आप सबको विश्वविद्यालय के कर्मचारियों और उन सभी लोगों के प्रति भी आभार व्यक्त करना चाहिए, जिन्होंने आपके लक्ष्य को प्राप्त करने में आपकी मदद की। 20 वर्ष पूर्व केवल एक जिले के लिए इस सोलापुर जैसे ऐतिहासिक नगरी में विश्वविद्यालय की स्थापना की गई। विगत 2 दशकों में विश्वविद्यालय ने सोलापुर जिले के याचबरोबर वस्त्रोद्योगाची नगरी म्हणून ओळख असलेल्या सोलापूरचे नाव जागतिक पातळीवर नेण्यासाठी विद्यापीठाने वस्त्रोद्योगाचे स्किल कोर्सेस सुरू करावेत आणि यासाठी शासनाच्या स्किल संस्थांबरोबर सामंजस्य करार करण्याचे आवाहनही राज्यपाल बैस यांनी केले। नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देशाच्या विकासासाठी निश्चितच चांगले योगदान देणार असल्याचे यावेळी सांगितले। दरम्यान पद्मविभूषण प्राध्यापक शर्मा म्हणाले, that we do some fundamental work in anthropology, because the tribal world of India is very big and the tribes in different parts of the country have very distinctive features, and research in these areas. Then languages must, it's a pity that in state of Maharashtra we are not having truly outstanding departments of Marathi, including in Bombay. It's high time that we have some outstanding work in Marathi language. And some time ago, when I had privilege of addressing Kolhapur University, I found more persons were getting PhD in Hindi than in Marathi. And I made a remark to then Vice Chancellor Salunke that how come you are not promoting Marathi in a Marathi land? विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करावा। विद्यापीठ लहान असूनही आज 46 संशोधकांनी विविध विषयांमध्ये संशोधन केले ही चांगली गोष्ट आहे। बेसिक सायन्समध्ये विद्यार्थ्यांनी संशोधन करावे जे समाजाला उपयोगी पडेल। विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासाचे वर्ग कधी चुकवू नये। शिक्षकांनी चांगले शिक्षण देणे आणि संशोधनावर भर देणे महत्त्वाचे आहे। मानवोपयोगी संशोधन उदाहरणार्थ मोबाईल,
कोविड वॅक्सिन असे समाजोपयोगी संशोधन करावे, शिक्षक म्हणून ज्ञानयोगी आणि कर्मयोगी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रत्येक भाषा महत्त्वाची आहे, ती जपावी. आपल्या मातृभाषा मराठीवर सर्वांनी प्रेम करावे. महाविद्यालये आणि विद्यापीठाच्या विकासासाठी माजी विद्यार्थी संघटना मजबूत करणे आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले. तत्पूर्वी कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी विद्यापीठाच्या विकासाचा आढावा सादर करून विद्यापीठाने गत वर्षात शिक्षण, संशोधन, कला, क्रीडा, कौशल्य विकास आणि उद्योजकता निर्मिती या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याचे सांगितले. आगामी वर्षात देखील सर्वांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासास पोषक असे ज्ञानदानाचे कार्य करत यशाची नवी शिखरे विद्यापीठ नक्कीच गाठेल असा विश्वास व्यक्त केला. प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला 100 कोटींचा निधी प्राप्त झाला. त्यामुळे विद्यापीठाचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास कुलगुरू प्राध्यापक महानवर यांनी व्यक्त केला. या समारंभात एकूण 9,943 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. याचबरोबर 46 संशोधक विद्यार्थ्यांना PhD पदवी तर 59 विद्यार्थ्यांना सुवर्ण पदके देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. समारंभाच्या प्रारंभी प्रशासकीय इमारतीपासून ते दीक्षांत मंडपापर्यंत दीक्षांत मिरवणूक निघाली. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. मलिक रोकडे हे ज्ञानदंड हाती घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ममता बोल्ली व प्राध्यापिका तेजस्विनी कांबळे यांनी केले. असोसिएशन विथ स्वावलंबी भारत अभियान वेस्ट महाराष्ट्र, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ पुणे, विद्यापीठामध्ये पुढा असोसिएशन व्याख्यानमाला, अनंत अँड लता दाबसेटवर व्याख्यानमाला, सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील स्मृती व्याख्यानमाला आणि कॉम्रेड प्रभाकर यादव व्याख्यानमाला याचे आयोजन करण्यात आले. गतवर्षी डॉक्टर राजश्री मोरवंचीकर यांचे राधालक्ष्मी मोरवंचीकर स्मृती व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी 2 लाख रुपयाची राशी देणगी म्हणून विद्यापीठात जमा केली. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर हॅज bagged the 3rd position in general championship of state level Utkarsh Mahotsav. NSS department has organized Swachh Wari, Swasth Wari, Nirmal